छत्रपती शिवाजी महाराजांची जगदंब तलवार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये आणणार आहे। कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली आहे। अफजल खान कबरीवरती वनविभागाची कारवाई विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी। संजय राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीची याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी। कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांच्या नजरा। अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी। सीबीआय देशमुखांच्या जामीन अर्जावरती आपलं उत्तर कोर्टामध्ये सादर करणार। काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये राष्ट्रवादी नेत्यांचा सहभाग। सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड भारत जोडो यात्रेमध्ये राहुल गांधींसोबत चालणार। भारत जोडो यात्रा आज दुपारी 3 वाजता हिंगोलीमध्ये दाखल होणार। हिंगोलीमध्ये यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी। आदित्य ठाकरे आज काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार। दुपारी 4 वाजता आदित्य ठाकरे यात्रेमध्ये उपस्थिती लावणार। नांदेड शहरामध्ये भारत जोडो यात्रेच्या दरम्यान पोलिसांची दमछाक। जनसमुदायावरती नियंत्रण ठेवताना पोलिसांना करावी लागली कसरत। महाराष्ट्रातले प्रकल्प गायब झालेत। राहुल गांधींचा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून फडणवीस सरकारवरती घणाघात। काळा पैसा नष्ट करण्याचं सरकारचं नाटक। 6 वर्षांमध्ये काळा पैसा आणखी वाढल्याची राहुल गांधी यांची केंद्र सरकारवरती टीका। लोकशाही वाचवली म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात। तुम्ही जे सांगितलं ते केलं नाही आणि करणार नाही। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवरती निशाणा। दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार महाराष्ट्र पहिलं राज्य। बच्चू कडू यांच्या लढ्याला अखेर मोठं यश। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। डिसेंबर 2023 पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। मुंबई गोवा महामार्गावरती पेण नजीक संशयास्पद वस्तू आढळल्यानं खळबळ। भोगावती पुलाच्या खाली संशयास्पद वस्तू डमी बॉम्ब असल्याचं बॉम्ब शोधक पथकाच्या तपासामधून उघड। राऊत तुरुंगाच्या बाहेर येताच लागले कामाला। दैनिक सामना कार्यालयामध्ये जाऊन अग्रलेखाची उत्सुकता। संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन घेतली भेट। तुरुंगातले प्रश्न मांडण्यासाठी फडणवीसांची भेट घेणार। ठाकरेंच्या भेटीनंतर राऊतांची माहिती। फडणवीसांच्या कामाचंही राऊतांकडून कौतुक। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत नेतृत्व। संजय राऊत सोयीनं प्रशंसा करतात आणि हीच त्यांची समस्या आहे। त्यांनी कायमच प्रशंसा करावी, प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे चालतंच। सभागृहामध्ये एकमेकांवरती कितीही आरोप केले तरी बाहेर आल्यावरती हसत खेळत वागतात। संजय राऊत यांच्या भूमिकेचं स्वागत। चित्रा वाघ यांचं वक्तव्य। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांच्या भूमिकेचं स्वागत। राज्याच्या राजकारणामधील कटुता संपल्या, शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील। बुलढाण्यामध्ये स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांचं वक्तव्य। दापोली कोर्टाची आमदार अनिल परब यांना नोटीस। साई रिसॉर्ट प्रकरणामध्ये दाखल होती तक्रार। बेकायदेशीर बांधकाम करून परब यांनी पर्यावरण संवर्धनाचे नियम पायदळी तोडवल्याबद्दल खुलासा करण्याचे निर्देश। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धमकी। मंत्री संदीपान भुमरे यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये तक्रार। सोशल मीडियावरती पोस्ट टाकल्यामुळे भुमरे यांनी धमकी दिल्याचं प्रकरण। मुख्यमंत्र्यांच्या लास्ट वॉर्निंग नंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तार अलर्ट मोडवरती। पीक नुकसान आढावा बैठकीनंतर संजय राऊत यांना माझ्या शुभेच्छा देत राजकीय भाष्य करण्यास नकार। केडीएमसी मधील 3 माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये दाखल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केला प्रवेश। रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोंबिवलीमध्ये 350 कोटींचा निधी मंजूर झालेल्या रस्त्यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ करणार। मुंबई पोलिसांनी जारी केलेली ड्रोन बंदी ऑर्डर रुटीन असल्याची पोलिसांची माहिती। हवाई मार्गाने हल्ला किंवा अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची सुरक्षा धोक्यात येऊ नये यासाठी दिले जातात बंदीचे आदेश। मुंबईमध्ये गोवरचा विळखा वाढला। जानेवारी ते ऑक्टोबर या दरम्यान रुग्णांची संख्या 109 वर। पालघरमधील पंचायत समिती निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाला सुरुवात। डहाणूमधील राष्ट्रवादीच्या महिला पंचायत समिती सदस्याला भाजप नगराध्यक्षांनी डांबून ठेवल्याचा राष्ट्रवादीचा आरोप। भाजपनं आरोप फेटाळले। भाजपचे नगराध्यक्ष वरद राजपूत यांच्यासह 20 जणांवरती गुन्हा दाखल। आणखी तपास सुरू असल्याची डहाणू पोलिसांची माहिती।
यवतमाळमध्ये शिवसैनिकांकडून ईडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. केंद्र सरकारच्या आदेशावरती ईडी बेकायदेशीर कारवाया करत असल्याचाही आरोप. आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावरती काढला मोर्चा. माजलगाव शहरामध्ये अस्वच्छता आणि कचऱ्याचं साम्राज्य. नगर परिषदेच्या कारभारावरती शिवसेना जिल्हा प्रमुखांचे प्रश्नचिन्ह. शहर स्वच्छतेसाठी कागदोपत्री कोट्यवधींचा खर्च. देशामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये 55,575 कोटी रुपयांची जीएसटी चोरी उघड. 719 जणांना अटक. वाशिममध्ये पोलीस पाठलाग करत असलेल्या 4 चाकीची दुचाकीला धडक. 1 जण ठार. आग लागल्यानं दुचाकी जळून खाक. धुळ्यामध्ये मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात. 20 पेक्षा जास्त मजूर जखमी. जखमींवर उपचार. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये वर्षातील शेवटचा किरणोत्सव सोहळा. किरणोत्सवामध्ये येणारे अडथळे दूर केल्यामुळे भाविकांकडून समाधान व्यक्त. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणामध्ये आरोपी निलंबित. पोलीस निरीक्षक सुनील मानेची याचिका एनआयनं कोर्टानं फेटाळली. पालघरच्या जव्हारमध्ये एसटीनं भिंतीला धडक दिल्यानं भिंत पडून एकाची मुकल्याचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी. बस चालक आणि कंडक्टर फरार. मुंबई पोलिसांनी काल केलेल्या कारवाईमध्ये 1 कोटी रुपयांचा ड्रग जप्त. एकाला अटक. 15 नोव्हेंबरपर्यंत आरोपीला आणि हिंदी भाषा येत नसल्यानं प्रशासनाचा निर्णय. रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये भक्तनिवास उभारावं. भारतीय रेल्वेच्या प्रसाद योजनेमध्ये वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा एक्सप्रेसमध्ये समावेश करावा. परळी रेल्वे संघर्ष समितीच्या वतीनं सहाय्यक विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी रविचंदर यांच्याकडे मागणी. वाशिममधील ठाकरे गटाच्या महिला शिवसेना शहर प्रमुख रंजना पौळकर यांच्यावरती अज्ञाताकडून हल्ला. हल्ल्यामध्ये त्या जखमी. रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू. यवतमाळच्या टिपेश्वर व्याघ्र अभयारण्यामध्ये पक्षी अभ्यासासाठी वनविभागाचे कर्मचारी. पक्षी सप्ताहाचं औचित्य साधत अभयारण्यामध्ये कार्यशाळेचं आयोजन. बदलीनंतरही ग्रामसेवकांना दप्तर न दिल्यानं खोळंबला वडापुरी ग्रामपंचायतीचा कारभार. दप्तर परत मिळवण्यासाठी 6 सदस्यांनी ठोकलं ग्रामपंचायत कार्यालयाला काळं. बोलबच्चन टोळीमधील नरेश विजयकुमार जयस्मॉलला NM जोशी मार्ग पोलिसांकडून अटक. 60 वर्षीय सुनील दळवी यांना भर रस्त्यामध्ये गुंगवून लुबाडल्याची घटना. 1 लाखाचा ऐवज केला होता लंपास. यवतमाळमध्ये संजय राऊतांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचा जल्लोष, तर ईडी आणि केंद्र सरकार किरीट सोमय्या यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. दीपाली सय्यद यांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांचं आंदोलन. पुण्याच्या गुडलक चौकामध्ये फोटोला जोडे मारले. दीपाली सय्यद यांनी शिवसेना आणि रश्मी ठाकरे यांच्या विरोधात केलं होतं वक्तव्य. हिंगोलीमधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये ठाणे संघाची बाजी. मुलींमध्ये पुणे संघ पहिला क्रमांक. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची 43 उमेदवारांची यादी जाहीर. डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेसाठी निवडणूक. लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मुलगी रोहिणी आचार्य देणार स्वतःची किडनी ट्रान्सप्लांटसाठी सिंगापूरला होणार रवाना. अमेरिकेमध्ये भारताच्या नबीला सय्यदनं रचला इतिहास. 23व्या वर्षी जिंकली अमेरिकेमधील मध्यवर्ती निवडणूक. जितेंद्र नवलानी प्रकरणामध्ये एसीबीची ईडीला क्लीन चिट. या प्रकरणामध्ये ईडीच्या कोणत्याही अधिकाऱ्याचा समावेश दिसत नसल्याचा एसीबीचा दावा. जॉन्सन अँड जॉन्सनच्या बेबी टाल्कम पावडरचं उत्पादन आणि विक्री बंद करण्याचा निर्णय योग्य. राज्य सरकारची भूमिका. सोमवारपर्यंत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश. उत्तर प्रदेशमधील रामपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा. समाजवादी पक्षाचे आमदार माजी मंत्री आझम खान याचिका रामपूर सत्र न्यायालयानं फेटाळली. हेट स्पीच प्रकरणामध्ये आझम खान यांची आमदारकी रद्द. 3 वर्षांची शिक्षा कायम. 13 तारखेला मुंबईमधून रंगणार सायक्लोथॉन. वांद्रे ते वरळी सागरी सेतूवरती अनुभवता येणार सायकलिंगचा थरार. फेसबुक आणि ट्विटरनं काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांसमोर नवं संकट. नवी नोकरी शोधण्यासाठी केवळ 60 दिवसांचा अवधी. जॅकलिनच्या नियमित अर्जावरती आज निकाल, तर जॅकलिन विरोधात पुरावे असल्यानं तिला जामीन देऊ नये ईडीचं म्हणणं. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा घटस्फोट. 12 वर्षांच्या संसारानंतर काडीमोड.
अफगाणिस्तानमध्ये महिलांवरती पार्क आणि जत्रांमध्ये जाण्यासही बंदी। याआधी महिलांना नोकरी आणि शाळेमध्ये जाण्यास करण्यात आला होता प्रतिबंध। मालदीवमध्ये भीषण अग्नितांडव, आगीमध्ये 9 भारतीयांचा मृत्यू। भारतीय दूतावासाकडून हेल्पलाईन नंबर जारी। इंटरनेट शिवाय OTT वरती शो पाहता येणार, सरकार आणते नवं तंत्रज्ञान। D2M म्हणजे डायरेक्ट टू मोबाईल असं तंत्रज्ञानाचं नाव। आधुनिक श्रवण कुमार बांधतोय आईसाठी मंदिर। हैदराबादच्या श्रीकाकुलम या जिल्ह्यामधील अमुद लवलसा यामधील गावामध्ये तयार होते मंदिर। जान्हवी कपूरचा वेकेशन मोड, सौदी अरेबियामध्ये खास केले फोटो शेअर। 2020 विश्वचषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडचा मुकाबला। टीम इंडियाचा 10 विकेट्सनं लाजीरवाणा पराभव। बिग बॉसच्या घरामध्ये वाहू लागले प्रेमाचे वारे। प्रसाद जवादेनं अमृता देशमुखला केलं प्रपोज। टीईटी परीक्षेच्या एका परीक्षार्थीच्या हॉल तिकिटावरती चक्क सनी लिओनीचा फोटो। शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश। चार्ल्स तिसरे आणि त्याच्या पत्नीवरती फेकली अंडी, एकाला अटक। द काश्मीर फाईल्स नंतर विवेक अग्निहोत्रींकडून नव्या चित्रपटाची घोषणा। द वॅक्सिन वॉर चित्रपटाचं पोस्टर केलं रिलीज। या होत्या महत्त्वाच्या 70 बातम्या आणि आता काही बातम्या सविस्तर। मुंबई गोवा हायवे जवळच्या पेण नजीक